नमस्कार. दासबोध दशक तिसरा, समास दुसरा, स्वगुण परीक्षा. ओवी नंबर 27च्या पुढे. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. सामामध्ये बृहत्साममी गायत्रीमी छंदात, मासामध्ये मार्गशीर्षमी ऋतूमध्ये मी फुलवंत. मार्गशीर्ष महिन्याला त्यामुळे विशेष महत्त्व आहे. भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतायत की मासामध्ये मार्गशीर्षमी, ऋतूमध्ये मी फुलवंत. आणि त्यातल्या त्यात आज शुद्ध एकादशी म्हणजेच गीता जयंतीचा योग आहे. आणि यालाच मोक्षदा एकादशी असेही म्हटले जाते. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातली येणारी एकादशी ह्याचं विशेष महत्त्व असल्यामुळे आज सुरुवातीला श्रीकृष्णांचं स्तवन करूया. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरा तरुणबिंबफलाधरोष्ठात पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रात् कृष्णात परम किमपि तत्व अहम न जानी. हातात बासरी, श्रीकृष्णांच्या हातात बासरी शोभायमान आहे. शरीराची आभा ढगांप्रमाणे म्हणून त्याला घनश्याम असं म्हटलेलं आहे. ज्याचं मुख सुंदर पूर्ण चंद्राप्रमाणे आहे, ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर आहेत, अशा या श्रीकृष्णांना फक्त या श्रीकृष्णांनाच मी जाणतो, इतर काहीही मी जाणत नाही. कृष्णात परम किमपि तत्वम अहम न जानी. ह्यापेक्षा वेगळं मी काहीही जाणत नाही. अशा प्रकारची अनन्य शरणागती किंवा अनन्य भक्ती या श्लोकामध्ये वर्णन केली आहे. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकला दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनिधि कैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं. लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूदाय भारतपङ्कजकलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दना पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. 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 पुन्हा एकदा गीता जयंतीच्या आणि मोक्षदा एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता दासबोधातल्या ओवी नंबर 27च्या पुढे आपण सुरुवात करू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा,
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी ले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुस्सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक तिसरा, समास दुसरा, स्वगुण परीक्षा सुरू आहे. ज्या ठिकाणी समर्थ म्हणतायत की हे सांगण्याच्या मागचा उद्देश हा की दृश्य जगतासंबंधीची नावड निर्माण व्हावी. दृश्य जगतासंबंधी जी आवड आहे आपल्याला, ज्यामध्ये जीव रमतो. जसं त्या दिवशी खेळण्यांचं उदाहरण सांगितलं. एक खेळणं खेळलं, दुसरं खेळणं घेतलं, पहिल्या खेळण्याची किंमत वजा केली, दुसऱ्या खेळण्याच्या मागे लागलो. असं करता करता सगळ्या खेळण्यांची किंमत जाऊन शेवटी तो मुलगा जसा आईकडे वळतो आणि आईशिवाय मला दुसरं काही नको असं म्हणतं, अशा प्रकारचं वैराग्य समर्थांना अपेक्षित आहे. आपोआप आईकडे वळलाय. त्या ठिकाणी त्यांना वेगळी काही कोणत्याही प्रकारची वेगळं काही करावं लागलं नाही की ज्या ठिकाणी आपोआप त्याला त्या गोष्टीमधले नावड निर्माण होते. मग विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे निवड करणे. निवड म्हणजे प्राधान्यक्रम देणे. ज्या ठिकाणी आपण एखाद्या गोष्टीची निवड करतो त्यावेळी आपल्याला ती गोष्ट करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. होत असतो शरीराला त्रास, पण मनाला तो वाटत नाही, कारण आपण ते स्वतः निवडलेलं असतं. मग जी निवडलेली वस्तू, एखाद्या वेळेस आपण अभ्यासाचं जर ठरवलं मनामध्ये की आज हा अभ्यास आपला पूर्ण झाला पाहिजे, तर रात्रभर झोप न घेता सुद्धा आपण तो अभ्यास पूर्ण करतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही, कारण आपल्या मनाने हा अभ्यास करायचा आहे हे निवडलं आहे. मग ही जी निवड आहे, मग ही निवड म्हणजे विवेक आहे. ज्या ठिकाणी फक्त भगवंत हवासा वाटणे आणि भगवंत हवासा वाटणे असं वाटावं याकरता हा समास आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही. दुःख 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 आहे सगळीकडे असंही सांगायचं नाही. संसार असार आहे हे सांगत असताना खेळण्या इतपतच त्या संसाराकडे लक्ष द्यावं. आपोआप जसं खेळण्यातून मन उडतं आणि आईकडे जसं आकृष्ट होतं, तसं वैराग्यातून विवेकाकडे जायला पाहिजे. वैराग्य म्हणजे त्या गोष्टीची नावड निर्माण होते. आता एकदा खेळलं तर त्या गोष्टी पुन्हा पुन्हा नकोशा वाटतात. मग ती गोष्ट जर नको आहे म्हणजे आपोआप नावड निर्माण झाली. त्याला आईला असं म्हणावं लागलं नाही ते खेळणं सोड आणि माझ्याकडे ये.
खेळता 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 त्या गोष्टी त्याला इतक्या सवयीच्या झाल्या की त्या गोष्टींमध्ये त्याची नावड निर्माण झाली. आणि अशी जेव्हा नावड निर्माण होते, मग भगवंताखेरीज म्हणजेच आईखेरीज त्या मुलाला जसं कोणीच नको असतं, तसं भक्ताला आता या सगळ्या गोष्टींमध्ये नावड आपोआप निर्माण होते. त्याला वैराग्य म्हणतात. आणि हे जे एकदा वैराग्य निर्माण झालं की मग विवेकाने तो भगवंताची निवड करतो. भगवंताच्या शिवाय मला दुसरं काही नाही असं जेव्हा तो म्हणतो, तेव्हा वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा तरुणबिंब फलाधरोष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखादर बिंदू नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व अहम न जानी. या कृष्णाशिवाय, या भगवंताशिवाय मला आता दुसरं काहीही नको अशी तो विवेकाने निवड करतो. भगवंत त्याला हवासा वाटतो. म्हणून दृश्य जगतासंबंधी नावड निर्माण करण्यासाठी ही स्वगुण परीक्षा किंवा जन्म दुःख निरूपण हा समास समर्थ सांगतायत. आता 27व्या समासापर्यंत 27व्या ओवीपर्यंत आपण आलोय, ज्या ठिकाणी त्यांनी आधी गर्भवासाचं दुःख आधी सांगितलं आहे. गर्भवासानंतर 2 ते 3 वर्षापर्यंत जोपर्यंत बालकाला काहीही कळत नाही त्यावेळच्या वेदना त्यांनी सांगितल्या आहे. त्याला वेदना वेगळ्याच ठिकाणी होतात आणि आई वेगळाच उपचार करते. त्याला वेगळं काहीतरी हवं असतं पण आई त्याला वेगळंच काहीतरी देते. अशा पद्धतीने त्याला दुःख होत असताना त्या दुःखावर व्यवस्थित उपचार मातेला करता येत नाही, कारण याला ते सांगता येत नाही. गर्भवासातलं दुःख संपल्यानंतर जन्माच्या वेळेसचं दुःख आपण बघितलं की एक क्षण असा जातो की ज्या ठिकाणी आपण येतोय बाहेर की नाही, आपला जीव किती गुदमरतो. त्यावेळी तो भगवंताला आश्वासन देतो की देवा, पुन्हा गर्भवासाचं दुःख मी झेलणार नाही, मी गर्भवासामध्ये पुन्हा पडणार नाही. पण जसा तो बाहेर पडतो ते दुःख विसरतो. हे विस्मरण त्याला होतं आणि पुन्हा जेव्हा जन्माला येतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दुःख त्याला भोगावे लागतात. हे झालं. नंतर त्याला त्याची आई हवीशी वाटते. आई व्यतिरिक्त दुसरं काहीही नको असतं. असा त्याचा जीव दुसऱ्या कशामध्येही रमत नाही. तरीसुद्धा जेव्हा तो शैशवावस्थेकडे जातो तेव्हा त्याला आईवडील नकोसे होतात आणि मुलाबाळांमध्ये, मित्रांमध्ये त्याचं मन रमतं. म्हणजे मित्रांकडे जाऊ दिलं नाही तर दुःख, आधी आईला भेटलो नाही तर दुःख, नंतर मित्रांकडे जाऊ दिलं नाही तर दुःख. म्हणजे अशा प्रकारच्या दुःखातूनच त्याला बाहेर पडावं लागतं. मग हे सगळं झाल्यानंतर 27पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याला शारीरिक वेदना पण काही होतात. शारीरिक वेदनांमध्ये आपण बघितलं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांना सामोरं जावं लागतं, पण त्याप्रमाणे उपचार त्याला मिळत नाहीत. आता एक म्हणती कर्मभोग आणि अंगी जडले नाना रोग, वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणले. काही काही वेळेस कर्मभोग आडवे येतात. मागच्या जन्मीची जी कर्म असतील किंवा आपल्या देहाची जी दुःख भोगण्यासाठी उरलेली आहेत ते जेव्हा भोगावं लागतं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्याला होतात आणि मग वैद्य बोलावून आणले जातात. आईला जे समजत नाही तोपर्यंत त्याचं दुःख तसंच असतं. नंतर वैद्याला बोलावून त्याचं ते दुःख कमी केलं जातं. एक म्हणती हा वाचेना, एक म्हणती हा मरेना, भोग भोगिता यातना पापास्तव. कोणी कोणी म्हणताय की हा जगणार नाही, कोणी कोणी म्हणतं आहे वाचणार मरणार पण नाही. मग हा भोग भोगतच पापामध्येच ही जी पाप आहे, पापकर्म जी आहेत, जे भोग आहेत ते त्याला भोगावं लागतं. ह्या पापांचं दुःख स्वरूपात जे त्याच्या पुढे ठाकतं ते त्याला बोलावं लागतं. अजून कोणत्याही प्रकारचं स्वतःचं कर्म त्याचं सुरू झालेलं नाही आहे, तरीही सुद्धा त्याला या सगळ्या वेदना भोगावे लागतात. गर्भदुःख विसरला, पण या ठिकाणी तो गर्भदुःख विसरतो. आधी जो काही त्यांनी त्रास सहन केला तो विसरतो आणि नवीन गोष्टींकडे त्याचं मन आकर्षित होतं. जसं एक खेळणं दिलं, एका खेळण्यात झालं, गर्भवासाचं दुःख हा एक प्रकार झाला. त्यानंतर तो दुसरीकडे वळतो. तो त्रिविध तापे पोळला, प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे. नंतर त्याला संसाराचे खरे चटके बसायला लागतात. प्राणी बहुत कष्टी झाला, इतकेही चुकोन वाचला. या ठिकाणी त्याला इतका त्रास, शरीराला व्याधी होतात, वैद्य येतात, वैद्य त्याच्यावरती उपचार करतात, पण कधी कधी तो वाचतो, कधी कधी तो मरून जातो. मरणापर्यंत इतकंच त्याचं आयुष्य होतं. ते भोग तेवढे भोगले आणि तो गेला, हा एक प्रकार. बरं, या भोगातून तो वाचला तरी तो मारामारू शहाणा केला. नंतर तो जर वाचलेला असतो तो मुलगा, त्या मुलाला आई वडील मार मारून शहाणं करतात, कारण जगाला आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला कराव्या लागतात. आता नुसतं खेळणं, हुंदडणं त्याला शक्य नसतं. आई वडील म्हणतात
पुढे आम्हाला जसं पाहिजे तसं तुला करायचं आहे. ह्या जगामध्ये जर राहायचं असेल, या जगामध्ये जर टिकायचं असेल तर तुला काहीतरी करावं लागेल, तुला अभ्यास करावा लागेल, तुझ्या अंगामध्ये शिस्त यावी लागेल. त्यामुळे आईवडील त्याला मारून शहाणं करतात. म्हणजे आईवडिलांनाही हा मानसिक त्रासच आहे की मुलांना मारावं लागतंय. त्याचं दुःख आईवडिलांना होतं आणि मुलांना तर होतच होतं. या दोन्ही दुःखांची गोष्ट या ठिकाणी समर्थ करतायत. मारून शहाणं करणं आवश्यक आहे. कारण या जगामध्ये, या मायेमध्ये जर त्याचा तरणोपाय लागायचा असेल तर या सगळ्या गोष्टी शिस्तीने अभ्यास करणे त्याला भाग आहे. त्यामुळे इतकेही चुकोन वाचला तरी मारू शहाणा केला, लौकिकी नेटका झाला, नाव राखे ऐसा श्रीराम. ज्या ठिकाणी तरी लौकिकाला साजेसं असं नाव त्याचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आईवडील त्याला शिस्तीत राहण्यासाठी सर्व प्रकारचे शिक्षा देतात. मारतात सुद्धा, वेळ पडली तर मारून सुद्धा त्याला शहाणं करतात. मग या पद्धतीने त्याचं नाव राखावं त्यांनी आपलं, अशा प्रकारे त्याला तयार करतात. म्हणजे जीवाला दुःख हा आईवडिलांचा अशा प्रकारे होतो. जरी तो दुःख नसलं तरी ते त्याला जाणवत असतं की जन्माला आल्यानंतरच्या दुःखामध्येच हे दुःख गणलं जातं की ज्या ठिकाणी त्याला शिस्तीत वागावं लागतं. ज्याला मोकळं वागायचं आहे, जीव कसा मोकळा आहे, मोकळं राहायचं आहे, मित्रांमध्ये खेळायचं आहे, पण ते न करता त्याला शिस्तीमध्ये राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ज्यामुळे लौकिकी नेटका झाला. या सगळ्या मारण्यामुळे, या शिस्तीमुळे तो लौकिकामध्ये छान नाव कमावू शकतो आणि स्थिर राहू शकतो. अशा प्रकाराने त्याची तयारी झाली. पुढे मायेबापी लोभास्तव. या सगळ्या स्थिर झाल्यानंतर किती छान घटना सांगितल्या आहेत पहा. गर्भवासापासून आतापर्यंत आपण या वयापर्यंत आलो, ज्या ठिकाणी प्राणी स्थिर झालाय, त्यामध्ये मरता मरता वाचलाय. कधी कधी इतक्या यातना भोगल्या की ते सहन करण्यापलीकडे, पण त्या सगळ्या गोष्टी विसरतो. काळ हे सगळ्यावरती औषध आहे, पण त्यात तो रमून जातो. त्याला समजतच नाही की पुढे काय करायचं आहे. मीचा शोध त्याला लागत नाही, फक्त आलेला दिवस तो बाहेर काढतोय. अरे या ठिकाणी मायेबापी लोभास्तव. पुढे आईवडिलांना लोभ, प्रेम, माया कशासाठी शिस्तीत वाढवलं, कशासाठी शिकवलं, कशासाठी तो जीवनामध्ये स्थिर झाला. संभ्रमे मांडिला विवाह. कशासाठी तर विवाह करण्यासाठी. त्याचा विवाह त्यांनी योजला. अर्थात यावर बोलण्यासारखं तर काही विशेष कारणच नाही. हे सगळं स्थिर झाल्यानंतर पुढचं आयुष्याचं ध्येय काय आहे? विवाह करणे, प्रजोत्पादन करणे, आपला वंश पुढे नेणे. त्यासाठी मायबापांनी लोभास्तव, जे स्वतः केलंय तसंच यांनी पुढे जावं, हे एक ठरलेली गोष्ट त्याला करावी लागते. मायेत आल्यानंतर ह्या गोष्टी जेव्हा जन्माला आल्या की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे लागतात. मग सगळा स्थिर झाल्यामुळे आईवडिलांच्या लोभापोटी संभ्रमे, सगळ्या प्रकारचा संभ्रम आहे. आईवडिलांनाही संभ्रम आहे आणि मुलालाही संभ्रम आहे. तरीही संभ्रमावस्थेतच त्याचा विवाह होतो. संभ्रम कसला? सगळं छान होईल की नाही, नवरी छान मिळेल की नाही, आपला व्यवस्थित संसार होईल की नाही, आपल्याला पैसा टिकेल की नाही, आपलं सगळं व्यवस्थित होणार आहे का, आपलं आयुष्य किती आहे, कोणत्याही गोष्टीचा नीट माहिती नसताना सुद्धा संभ्रमावस्थेतच प्रेमापोटी जगरहाटीप्रमाणे त्याचा विवाह होतो. मायेबापी लोभास्तव, संभ्रमे मांडिला विवाह, दाऊन या सकळ वैभव नोवरी पाहिली. आणि अशा पद्धतीने त्यांनी, हे असं वैभव आहे आमच्याजवळ, मुलगा असा छान स्थिर झाला आहे, आईवडिलांची एवढी एवढी स्थावर जंगम अशी प्रॉपर्टी आहे, हे सगळं पाहून नवरी आली. म्हणजे नवरी येण्याचा उद्देश काय, लग्न होण्याचा उद्देश, विवाह होण्याचा उद्देश काय, हे सगळं आमचं स्थिर आहे, वैभव आहे, एवढा एवढा पैसा आहे, हे सगळं पाहून नवरीचा घरामध्ये प्रवेश होतो. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट ही कल्पना येते की नवरीचा जो प्रवेश होतो हे सगळं वैभव पाहून, किंवा त्या वैभवाचा उपभोग घेण्यासाठी, किंवा याचा वंश वाढवण्यासाठी. म्हणजे एक प्रकरण पूर्णपणे मिटलेलं आहे की ज्या ठिकाणी तो एका विशिष्ट ध्येयाने ग्रासलेला असतो, जो जीवनामध्ये स्थिर होतो. नंतर विभाजन होत आहे त्याच्या मनाचं, आणि तो म्हणतोय की पुढे मायबापी लोभास्तव, संभ्रमे मांडिला विवाह, दावून या सकळ वैभव नोवरी पाहिली. त्यांनी नवरी बघितली आणि त्या नवरीने याला बघितलं आणि या दोघांनी एकमेकांशी विवाह केला, सगळे संभ्रमात असताना. कोणत्याही प्रकारचं निश्चित असं त्याचं फळ काय आहे हे काहीही माहिती नसताना. जसं संसारामध्ये सगळ्यांना मुलं होतील याची शाश्वती नाही. दशरथांना सुद्धा हाच अनुभव आहे. आयुष्याच्या शेवटी त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे. असे किती आत्मादेवाची कथा जी पुराणात येते, इतका छान सात्विक ब्राह्मण, ज्याचं सगळं ज्ञानाने परिपूर्ण असा तो ब्राह्मण आहे,
आणि त्याचं लग्न झाल्यानंतर गृहस्थाश्रमी व्यवस्थित सगळं सात्विक वर्तन असताना सुद्धा त्याला संतती नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी होतील की नाही ही सगळा संभ्रम आहे. तरीही सुद्धा सुखाच्या आशेने आईवडिलांच्या प्रेमापोटी संभ्रमावस्थेतच याचं लग्न होत आहे. आणि लग्न होत असताना नवरी काय बघते? नवरी बघते की याच्याजवळ किती वैभव आहे आणि कशाच्या भरवशावर आपला पुढचा संसार होणार आहे. वैराडी वैभव दाटले, देखो परमसुख वाटले, मन ते रंगवून गेले सासूरवाडीकडे. अशा पद्धतीने जास्त लांबण त्यांनी लावलं नाही समर्थांनी या ठिकाणी, की वराडी वैभव दाटले, इतकं छान वैभव, वराड जमलाय सगळं, देखो परमसुख वाटले, आपलं कौतुक होत आहे, आपण उत्सव मूर्ती आहोत. आपल्या जीवनामध्ये एक अतिशय आनंददायी असा बदल घडला आहे. कारण आपण जे स्थिर झालो त्याचं हे फळ आहे की त्या फळामुळेच मला इतकी छान नवरी मिळाली आहे, असं छान विवाह पार पडला आहे, वराडी आले आहे. हे सगळं पाहून मन रंगवून गेले आणि रंगवून गेलाय त्याचं मन आनंदामध्ये आनंदाने उड्या मारतोय आणि म्हणतो जीवनाचं हेच तर सार आहे. याच तर आनंदासाठी मी वाट बघत होतो. हे खरं म्हणजे एक दुसरं खेळणंच आहे हे नंतर समजतंय त्याला, पण तोपर्यंत हा आनंद त्याला खरा वाटतो आणि या ठिकाणी त्याचं मन सगळं रंगून जातं आणि सगळं लक्ष आता सासूरवाडीकडे लागतं. या सासूरवाडीकडे लागण्याचं कारण की घरामध्ये आईनी जी काही शिक्षा केली आहे, आई वडिलांनी जे काही त्याला धाक दपटशा दाखवून त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे घरच्या व्यक्ती त्याला फार आवडत नाही आणि सासूरवाडीला अतिशय प्रेम कौतुक मिळत आहे. आपली बायको तिथे असते. या सगळ्या गोष्टींमुळे सासूरवाडीकडे मन रमतं. म्हणजे आईवडिलांचा जो संभ्रम आता बघा कसा आहे. आईवडिलांनी लग्न कशासाठी करून दिलं आहे? की जेणेकरून आपल्याला स्वतःला सुख मिळेल, मुलगा स्थिर होईल, मुलाचा संसार सुरू होईल. पण सुरू होत असताना एक महत्त्वाची गोष्ट घडते की मुलाचं लक्ष सासूरवाडीकडे आणि नवरीमध्ये अगदी रंगून जातं. ज्या ठिकाणी कौतुक होतं त्या ठिकाणी त्याला जावं वाटतं. या ठिकाणी कौतुक नाही, या ठिकाणी शिक्षा, आपुलकी जरी असली तरी त्याला ती समजत नाही आणि कौतुकाकडे मन रमतं. म्हणजे पुन्हा दुःख. ते खरं दुःख जरी नसलं तरी जीवाला दुःख हे भोगावं लागतंय की मला तिकडे आनंद मिळतोय, इकडे आनंद नाही. मायबापी भलतेसे असावे आणि परी सासूरवाडीचं नेटके जावे. आपल्या घरी कसंही राहिलं तरी चालतं, कारण घर आपलं आहे, आईवडील आपले आहेत, पण त्या ठिकाणी बाकी नीट नेटकं राहायचं आहे, छान दिसायचं आहे, कारण आपलं त्या ठिकाणी कौतुक होणार आहे, आपलं वजन त्या ठिकाणी आहे. असं म्हणून द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण काळांतरे. मग त्यासाठी द्रव्य नसलं आपल्याजवळ, द्रव्य कमी पडलं तरीसुद्धा ऋण घ्यायचं आहे. पण छान कपडे घालून, नवरीला छान कपडे देऊन सासूरवाडीला जाण्याचा जणू छंदच त्याला लागतो. हे करण्यामागे उद्देश हाच की मला त्या ठिकाणी आनंद मिळतोय, माझं कौतुक त्या ठिकाणी होतं आहे. जे घरी कौतुक होत नाही ते सासूरवाडीला कौतुक होतं आहे, असा एक मनाचा भ्रम निर्माण होतो. आणि लग्न झाल्यापासून त्या नवरीमध्ये सासूरवाडीमध्ये चांगलं राहण्यामध्ये द्रव्य त्याचा खूप खर्च होतं. वेळ पडली तर त्याला ऋणही काढावं लागतं, तेही काढायला तो तयार होतो. ऋणात तो राहतो पण आनंदाच्या मागे जातो की या ठिकाणी आनंद निश्चित आहे. आनंदात तो रममाण होऊन जातो. अंतर्भावते सासूरवाडी, मायेबापे राहिली बापुडी. त्या ठिकाणी अगदी मनापासून जातो. सासूरवाडीला जे जातो मनापासून, मन त्याचं ओढ घेत आहे. जे मन त्याचं सासूरवाडीला ओढ घेत आहे ती ओढ या घराची राहिली नाही, कारण या ठिकाणी त्याचे वेगळे अनुभव आहेत. म्हटलं ना, एक एक गोष्ट अशी पुढे जेव्हा जातो मागची सरते. आपली आवडत असलेली आई, जिच्याशिवाय तो एक क्षणही राहत नव्हता, त्या आईला सोडून तो मित्रांमध्ये मिसळलाच ना. मित्रांमध्ये मिसळत असताना आईवडिलांनी आपल्याला टोकू नये, आईवडिलांनी आपल्याला बोलवू नये असं वाटलं. जी आई अगदी क्षणोक्षणी त्यावरती आपला एक वेगळा समाज आपण त्या पाहिलेला आहे की किती त्याला जीव अगदी खालीवर होतो. तर आई दिसली नाही तर आईच्या शिवाय दुसरं कुणी नको, आणि अशी आई त्याला नकोशी होते मुलांच्यासाठी सुद्धा. आणि आता तर घरात बायको आली आहे, त्यामुळे त्याला जिथे अंतर्भावते सासूरवाडी, माये बापे राहिली बापुडी. आता आई वडिलांपेक्षा तिथे कौतुक आहे, मान आहे, सन्मान आहे, मान मरातब त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे बापुडी झाली, दीनवाणी झाली. आई वडिलांना एवढी किंमत त्याला वाटत नाही. म्हणजे एक खेळणं पुन्हा गळून पडत आहे, मन कुठे वेगळ्याच ठिकाणी मागे धावत आहे. होता अशी सर्वस्वी कुडकुडी, तितुकेच कार्य त्यांचे. त्यांना जेवढी गरज आहे कर्तव्य म्हणून तेवढं तो करतो, पण मन बाकी ओढ घेत आहे सासूरवाडीकडे. हा एक आई वडिलांसाठी दुःख
आणि मुलाचं मन त्या ठिकाणी रमतंय, तर पुढच्या दुसऱ्या आनंदाच्या शोधात तो गेला. हे त्याचं द्योतक आहे. हा पहिला आनंद त्याला नकोसा वाटला. जो त्याला आनंद वाटत होता तो आनंद त्याला आता वाटत नाही. म्हणजे हे शाश्वत सुख या संसारात मिळतं का, हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. एक खेळण्यासारखं त्याला गृहीत धरायचं आहे. आणि आई वडील सुद्धाच नको आहे, मला सासूरवाडी पाहिजे. कारण एक की मला आनंद पाहिजे. इथे जो मिळत नाही तो सासूरवाडीला मिळेल ही आशा. कारण कौतुकाच्या मागे जीव धावतो आणि त्या ठिकाणी होता ती सर्वस्वी कुडकुडी तितुकेच कार्य त्यांचे. आणि त्यांचं कार्य केवढं, जेवढं त्याच्यासाठी करायचं कर्तव्य म्हणून तेवढं. बाकी सगळं मन बाकी सासूरवाडीकडे लागलं आहे. नवरी आली या घरा, आता बोलायलाच नको आहे. नवरी घरी आली, अति हव्यास वाटे वरा. त्याला असं वाटायचं हव्यास, सगळ्या गोष्टी घ्याव्या असं वाटतंय. या वराला असं वाटतंय की सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असाव्या. म्हणे माझं सारिका दुसरा कोणीच नाही. नवरी आली या घरा, आता तिला खुश करायचं आहे, तिला आनंदी करायचं आहे. कारण ती आणि मी वेगळी नाही. मला ती खूप आवडते, तिला मी खूप आवडतो. हे दोघांचं एकत्र मनोमिलन झालं आहे. आणि मनोमिलन झाल्यामुळे त्याला असं वाटतंय हव्यासाने काहीतरी द्रव्य मिळवावं. आधी त्या सासूरवाडीला जाऊन चांगलं दिसण्यासाठी द्रव्य मिळवायचं आहे, ऋणात आहेच. आणि या ठिकाणी नवरीला आनंदी करायचं आहे. त्या बायकोला आनंदी करण्यासाठी सगळं हव्यास वाटतोय त्याला. हे घ्यावं, ते घ्यावं, ते घ्यावं. आणि म्हणायचं कशासाठी, ते पण पुन्हा कशासाठी, कोणतं प्रेम आहे हे, की तिला म्हणावं माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, तुला माझ्यासारखा दुसरा कोणीही दिसणार नाही, असं तिला वाटावं. यासाठी पुन्हा हव्यासाने द्रव्य जमा करतो. आधीच ऋणात आहे आणि तिने खुश व्हावं, तिने आनंदी व्हावं, यासाठी तो अनेक प्रयत्न करून तिला खुश करण्याचा प्रयत्न करतो. द्रव्याच्या रूपात तिला सांगतो माझ्यासारखं कोणी आहे का. म्हणजे याचा जो पाया आहे लग्नाचा तो देण्यात आहे. मी काहीतरी तुला दिल्यानंतर तुला आनंद वाटेल असं वाटतंय ना, मग तुला हे देतो, ते देतो, पण माझ्यासारखा कोणी नाही हे तू म्हण. ह्या एका कौतुकासाठी, आनंदासाठी. जसं सासूरवाडीला जाऊन त्याला जावई बापू चांगले म्हणून जो आनंद मिळतो, तोच बायकोनी म्हणावं ह्या नवऱ्यासारखा नवरा नाही, किती देतो मला, यासाठी किती कष्ट होतात, त्याकडे त्याचं दुर्लक्ष नाही. कारण त्यांनी प्राधान्य, विवेक कशात ठेवला आहे, की ह्या बायकोला खुश करायचं, स्वतः खुश व्हायचं, दोघं एकमेकांपासूनच खुश होणार आहे, हे त्यांनी आपल्या मनाला निश्चित ठरवलं आहे. पण पुढे होत आहे काय, मायबाप, बंधू, बहिणी, घरामध्ये आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहिणी आहे, नवरी न दिसता वाटेकाणी. पण इतके सगळे घरात असताना सुद्धा फक्त नवरी दिसली पाहिजे, फक्त बायको दिसली पाहिजे, आपली कामिनी दिसली पाहिजे. त्या कामिनीसाठी बाकी जीव व्याकुळ होतो, तळमळ होते. जशी कधी काही आईसाठी होत होती तशी आता कामिनीसाठी होते. हा संसाराची ही जी आहे ही गोष्ट दृश्य जगत हे आहे. अशा प्रकारच्या दृश्य जगताबद्दल नावड निर्माण व्हावी यासाठी हा समास आहे. ते म्हणतात मायबाप, बंधू, बहिणी, अरे यांचाच होता ना तू आधी. हे सगळे आपले होते ना, आहेत ना हे स्वजन आपले. पण ते स्वजन असून सुद्धा त्याला आपली बायको म्हणजे जीव की प्राण, ती जर दिसली नाही तर बाकी मन कशातच रमत नाही. नवरी न दिसता वाटेकाणी, अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलला. आणि त्या ठिकाणी त्या पापिणी म्हटलंय तिला समर्थांनी, की हे सगळं अडकवून ठेवते ती त्याला मायाजाळामध्ये, मोहामध्ये, अविद्येने भुलविला. यासाठी लोधला पापिणी अविद्येने भुलविला. तिला इतका तिच्यासाठी तो वेडा होतो की दुसरं कुणी नकोय. ही अविद्या आहे. ही अविद्या या ठिकाणी स्पष्ट समर्थ म्हणतात ही अविद्या आहे. तुलसीदासांचं उदाहरण या ठिकाणी अगदी आहे. पण तुलसीदासांची बायको आणि सर्वसाधारण बाया यामध्ये फरक आहे. तुलसीदास असेच वेडे झाले, ज्यावरून ते निघून गेले. रात्री बायको दिसली नाही तर त्या ठिकाणी ते धावत पळत सुटले, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. त्यामुळे घरातून बाहेर पडले, नदी लागली तर नदीमध्ये एक ओंडका दिसला, चला ओंडका दिसला रात्रीच्या वेळी, त्या ओंडक्यावर बसून निघाले. आणि पुढे पोहोचले, तिचं घर उंच होतं, त्या ठिकाणी एक दोर दिसला, त्या दोरावर चढून वर गेले आणि मागच्या दाराने बायकोच्या समोर जाऊन उभे राहिले. तिला आश्चर्य वाटलं, ह्यावेळी कसं काय, रात्रीच्या वेळी हे कसे काय आपल्या घरी आले, मी माहेराला फक्त आता सकाळीच तर आले आहे, हे कसे काय पोहोचले. तेव्हा तिने बाहेर पाहिलं, तेव्हा कळलं की ज्यावरून ते चढून आले तो साप आहे. म्हणजे त्या कामांध माणसाला
हे पण समजलं नाही की आपण कशावरून चढतोय. इतकं त्याच्या मागे त्या बाईचं वेड त्याला लागलं. आणि ज्यावरून ते चालत नदीतून जे ओंडका म्हणून समजून आले होते ते एक शव होतं. मग इतका कामांध होतो माणूस की ज्या ठिकाणी या कोणत्याही गोष्टीची पण फरक इतकाच आहे की तिथे गेल्याबरोबर त्यांची बायको त्याला म्हणाली की हे सगळं माझ्यासाठी इतकं केलं, इतकं ओंडका समजून तुम्ही शवावरून आलात, दोरी समजून तुम्ही सापावरून वर चढलात, इतकं माझ्या या नश्वर देहासाठी केलं, तेच जर तुम्ही रामरायांसाठी केलं तर तुमचं जीवन बदलून जाईल. आणि त्या क्षणी त्यांचे खाडकन डोळे उघडले. या माईक जगामध्ये आपण किती रमतो आहे. त्यावेळी त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी राममार्ग पत्करला. असं त्यांच्या बाबतीत घडलं. आणि हे खरं जीवनाचं ध्येय आहे. याचा अर्थ संसार करू नये असं म्हणत नाही, पण संसार करत असताना विवेक, सत्सद्विवेक बुद्धी त्याची संपते, त्याला अविद्या म्हटलं आहे. अविद्यामध्ये ह्या गोष्टी करत असताना ती बाई असं अजिबात म्हणत नाही. ते दोघं जण एकमेकांमध्ये इतके गुंतलेले असतात की वेळ असा निघून जातो, काळ कुणासाठी थांबत नाही. त्यामुळे अविद्या पुढे जाऊन हेही संपणार आहे, कारण हेही एक खेळणंच आहे. हा आयुष्याचा काळ आपला खाणारी ही गोष्ट आहे, हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. माय बाप बंधू बहिणी नोवरी न दिसदा वाटे काणी, अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलला. आणि अशा प्रकारे अविद्येने तो भुलून जातो. आणि नवरी म्हणजे नवरी ही एकच ध्येय त्याच्यासमोर निश्चित असतं. संभोग नसता इतुका प्रेमा, प्रेम मनात असतं ते नसतं शारीरिक प्रेम. शारीरिक प्रेमामध्ये इतका रमून जातो, योग्य झाल्या उल्लंघी सीमा. आणि या ठिकाणी सीमांचं सुद्धा उल्लंघन करतो. ज्या ठिकाणी तुलसीदासांचं उदाहरण जसं आहे की सीमासुद्धा राहत नाही, लाज नाही राहत, लज्जा नाही. कामांधाला लज्जा नसते म्हणतात, तशा प्रकारे त्याला कोणत्याही प्रकारची लज्जा राहत नाही, वेळ पाहत नाही, काळ बघत नाही. ते प्रेम आहे असं त्याला जे वाटतं ते फक्त शारीरिक आकर्षण असतं. संभोग नसता इतुका प्रेमा, योग्य झालिया उल्लंघी सीमा, प्रीती वाढावी ती कामा, करिता प्राणी गुंतला. ही प्रीती जी वाटते ते काम आहे, एक प्रकारची वासना आहे, हे त्याला समजत नाही. आणि त्या वासनेमध्ये तो इतका गुरफटतो की प्राणी पूर्ण गुंतून गेला या ठिकाणी, असं समर्थ म्हणतात. संभोग नसता इतुका प्रेमा, योग्य झालिया उल्लंघी सीमा, प्रीती वाढवी ती कामा, करिता प्राणी गुंतला. प्रीती 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 म्हणून जे काही ते शारीरिक आकर्षणातून तो गुंततोय त्याला म्हणतात की प्रीती वाढवी ती कामा, करिता प्राणी गुंतला. आणि या ठिकाणी गुंतून गेलाय. आयुष्याची किती वर्ष या ठिकाणी त्याची वाया जाणार आहे. ही वर्ष त्याची खरं तर कलाकुशलतेची, आणखी काहीतरी मिळवण्याची, स्वतः काही साध्य करण्याची, स्वतःची बुद्धीच नष्ट होते आणि नुसता कामांध होतो. आणि यामध्ये तो नुसता प्राणी गुंतून जातो. जरी न देखे एक क्षण डोळा, एक क्षण जरी नवरीला पाहिलं नाही, दिसली नाही डोळ्याला, तर तरी जीव होय उताविळा, त्याचा जीव उताविळा होतो. बघा समर्थांनी किती बारीक वर्णन या ठिकाणी केलं आहे. प्रत्येक गर्भवासाचं जे दुःख सांगितलं ते सुद्धा अगदी नवीनपणाने आपल्याला समजलं. जरी आपण विसरलो तरी या गोष्टी सत्य आहेत. असत्यातलं सत्य हे आहे की ते सत्य होतं. हे सगळ्या प्रकारची दुःख आपण भोगतो. जरी न देखे क्षण एक डोळा, तरी जीव होय उतावळा. पण ती जर एक क्षण जरी डोळ्यांनी दिसली नाही तर जीवाची अगदी घालमेल होते. अशीच अवस्था आईच्या वेळी न कळत्या वयात होत होती. प्रीतीपात्र अंतरकळा घेऊन गेली. पण ह्या प्रीतीपोटी, या प्रेमापोटी, या शारीरिक आकर्षणापोटी त्याच्यामध्ये असलेल्या अंतरकळा लुप्त झाल्या. आणि तो नुसता लाज लज्जा सोडून एका त्या स्त्रीच्याच मागे लागला. अशा प्रकारे प्राणी गुंतून गेला. जे व्हायला नको आहे. आयुष्यातली 10, 15, 20 वर्ष जवळपास तो ह्या मायेमध्ये अडकतो आणि त्याला असं वाटतं हाच खरा आनंद आहे. जीवनाचा आनंद म्हणजे काय, तो हाच आहे असं वाटतो. ती दिसली नाही तर त्याचा जीव तळमळतो. म्हणजे सुखाच्या शोधात माणूस कुठे कुठे अडकत जातो हे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोवळे कोवळे शब्द मंजुळ, अतिशय गोड बोलते. तिने बोललेली प्रत्येक शब्द, तिची वाणी अगदी कान भरून तृप्त कान होत ऐकत राहतो. दुसरं काही ऐकावं वाटत नाही. मग आता आपण जे पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, विवेक आणि वैराग्य, निवडच त्याने कांतेची केली आहे. आणि त्यामुळे नावड कशाची आहे, बाकी सगळ्या गोष्टींची नावड निर्माण झाली. म्हणजे विवेक आणि वैराग्य असतातच, फक्त आपण ते कुठे वापरतो त्यासाठी पुन्हा विवेक लागतो आहे. म्हणतात विवेक आहे, निवड केली आहे, भगवंताची करायची आहे. पण या ठिकाणी विवेक नसून
विवेकशून्य होऊन निवड तो कांतेची किंवा संसाराची करतोय. संसारामधल्या अशाश्वत गोष्टींमध्ये त्याचं मन रमतं आणि कोवळे कोवळे शब्द मंजुळ, त्याला वाटतंय किती गोड बोलते. तिच्या शब्दांसाठी त्याचे कान असे आसुसलेले, मर्यादा, लज्जा, मुखकमळ, आणि ती ते लाजते. तिचं ते मुखकमळ पाहून, मर्यादा बघून, आपल्यामध्ये रमलेली पाहून, तू मी काही वेगळा नाही, मी आणि तू काही वेगळी नाही, हे जे त्यांचं संभाषण आहे गोड गोड, त्यामध्ये वक्रलोकने केवळ ग्रामज्यांचे मैदावे, आणि त्यामुळे कुणाकडेही लक्ष देण्याचं त्याला कारण वाटत नाही. नुसतं तू आणि मी, मी आणि तू, तिचे अगदी कोळे कोळे मंजूळ मंजूळ शब्द, मर्यादायुक्त बोलणं, आणि तिचं ते लज्जायुक्त असं तिचं मुखकमळ बघण्यात त्याचा आनंद त्याला जाणवतो. पण त्या ठिकाणी प्राणी गुंतून पडतो. स्वतःची जी अंतरकळा आहे, स्वतःला जे वाटतंय ते सगळं तो विसरतो आणि सगळं काही तिला देऊन टाकतो. आर्थिकही देतो, शारीरिक देतो, मनही देतो, प्राधान्यक्रमच तो कांतेला देतो. कळवळा येता सावरेना, आणि त्यातल्या त्यात जर तिला कळवळा आला, तिला जर दुःख झालं, शरीर विकळ आवरेना, मग बाकी त्रास इतका होतो की सावरता येत नाही. तिला कसं सावरावं समजत नाही. तिच्या दुःखात याचं दुःख, त्याच्या सुखात याचं सुख, अनेत्र व्यावसायिक क्रमेना हुरहुर वाटे. जर तिला बरं वाटत नाही, जर तिला कळवळा असेल, तर त्यावेळी त्याला बाहेर करमत नाही. वेगळीच हुरहुर त्याच्या मनाला लागते. कसं सावरावं तिला? तीच तर माझं ध्येय आहे. हे सगळं ध्येय जर माझं पूर्ण नाही, तर माझ्यासारखा मी कसा? मी जर माझा मी आहे, तर मला तिला खुश करणं, तिला सावरणं ही माझी जबाबदारी आहे. आणि हे जर मी पूर्ण करू शकलो नाही, तर मग हुरहुर वाटते. समर्थ म्हणतात हुरहुर वाटते. ही हुरहुर आपण आता याच्याशी लावायची. ही हुरहुर भगवंतासाठी वाटायला पाहिजे. हे सगळं काम करत असताना प्राधान्यक्रम भगवंत असायला पाहिजे. ही हुरहुर वाटायला पाहिजे की भगवंताच्या शिवाय दुसरं काही नाही, जशी या काळामध्ये याला कांतेची लागते. पण तीही जरी सत्य दिसत असली तरी ती शाश्वत सुख देणारी नसल्यामुळे आपण भगवंताकडे विवेकाने मन वळवायचं आहे. त्यासाठी हे समास विवरण आहे. व्यवसाय करता बाहेरी. समजा या ठिकाणी बाहेर जायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, घरी राहायचं नाही आहे. व्यवसाय करता बाहेरी, मन लागलेसे घरी, पण मन बाकी घरी आहे. व्यवसाय करायचा आहे, बाहेर जायचं आहे, जावं लागतं आहे म्हणून जायचं आहे, पैसा कमवायचा आहे, अर्थार्जन करायचं आहे, त्याशिवाय संसार होणे नाही, जावं लागणार आहे. पण मन बाकी पूर्णपणे घरी आहे. तसंच आपण संसार करावा, संसाराची कार्य करावी, मन भगवंतात लावावं. अशी हुरहुर, अशी ओढ, अशी प्रेम, अशी भक्ती भगवंताबद्दल लावावी. जे शक्य आहे ते शाश्वत सुख देणारी गोष्ट आहे. पण हे अशाश्वताच्या मागे आपण लागतो. व्यवसाय करिता बाहेरी, मन लागलेसे घरी, क्षणक्षणा अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे. कसा बसा बाहेर गेला, दिवसभर कष्ट केले, दिवसभर व्यवसाय केला, व्यवसाय करत असताना क्षणभरही करमत नाही, आणि सारखं मनासमोर, हृदयासमोर, डोळ्यासमोर स्मरण कुणाचे? कामिनीचे. असं जे आपण करतो, आनंदाच्या शोधासाठी आपण असं वागतो. या वयामध्ये हे असं आपण वागतो. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत असं जर वागत असू, तर ज्ञान झाल्यावर आहे त्या ठिकाणी भगवंताची हुरहुर, ओढ, आणि हे सगळं आपण स्वतः निवडायचं आहे. आपण स्वतः भगवंताची निवड करायची आहे. कारण किती खेळण्यांमध्ये आता रमायचं हे त्या प्रत्येक जीवाला कळावं, यासाठी हा स्वगुण परीक्षा समास आहे. तये भायेची कैवारे, प्रीती कामिनीस लागली. प्रीती कामिनीसी लागली, जरी तयेसी कोणी रागे जली. आणि इतकी प्रीती त्या कामिनीबद्दल, त्या कांतेबद्दल त्याला वाटते. आणि हे अगदी साहजिक आहे, कारण प्रत्येक मनुष्य आनंदाच्या शोधात असतो. हा आनंद त्याला त्या स्त्रीपासून मिळतो असं मनात पुन्हा म्हणायचं, असं वाटतं, मिळतोय असं वाटतं. आणि तो मिळत असल्यामुळे मग तो म्हणतो प्रीती कामिनीसी लागली, जरी जयेसी कोणी रागे जली. आणि जर तिला कोणी रागवलं, जर तिला या गोष्टीचा त्रास झाला, तर तरी परमक्षिती वाटली मानसी गुप्त रूपे. आणि मग त्याला या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं, या गोष्टीची त्याला चिंता वाटते. ती रागवली, तिला त्रास होतोय, तिचा त्रास म्हणजे माझा त्रास, आणि तिला दुःख म्हणजे माझं दुःख. ती आनंदी तर मी आनंदी,
तिचं समाधान ते माझं समाधान असं असताना जेव्हा ती रागावते तेव्हा जे काही मनामध्ये त्याला त्रास होतो, जो गुप्त स्वरूपाचा त्रास आहे, कारण कुणाला सांगता येत नाही, कुणाशी बोलता येत नाही मला काय त्रास होतो आहे. माझ्या बायकोला जो त्रास झाला, माझ्या कामिनीला जो त्रास झाला, तो त्रास मला सहन होत नाही. ना आईवडिलांजवळ सांगू शकत, ना बहीण भावांजवळ सांगू शकत, ना कुणाला सांगू शकत. हा गुप्त रूपाने हा त्रास त्याला सहन करावा लागतो, म्हणजे दुःख त्या ठिकाणी संपलेलं नाही. तिला जर त्रास झाला तर त्याला त्रास होतो, मग सांगायचं कुणाला. या प्रकारे मनामध्ये गुप्त रूपाने तो दुःखीच असतो, कारण त्याचं मन त्या ठिकाणी पूर्णपणे कामिनीमध्ये गुंतलेलं आहे. तये भयेचे नि कैवारे, माये बापासी नीच उत्तरे. मग काय बोलायचं, कसं सांगायचं, कशाचा त्रास होतोय, कशाचं दुःख आहे मला सांगता येत नाही. त्यामुळे राग कुणावर काढायचा, आईवडिलांवर. आईवडिलांना नीच उत्तरं द्यायची. म्हणजे या ठिकाणी आईवडिलांनी ज्यासाठी आनंद प्राप्ती होईल म्हणून मुलाचं लग्न करून दिलं आहे, तो आनंद प्राप्ती होण्याऐवजी मुलगा आईवडिलांना वाईट वाईट बोलू लागतो. या ठिकाणी तर कितीतरी गोष्टी विचार करू शकतो आपण. काय शोधायला गेलो आणि काय सापडलं. आनंद ज्यामध्ये आहे असं वाटतंय त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो, पण त्यामध्ये आईवडिलांना तरी किती मिळाला, मुलाला तरी किती मिळाला, त्या कामिनीला किती मिळाला, या सगळ्या अंतरपरीक्षेच्या विषय आहेत. तये भयेचे नि कैवारे, माया बापासी नीचे उत्तरे, बोलून या तिरस्कारे वेगळा निघे. आणि अति झालं, अति त्रास जेव्हा झाला, गुप्त त्रास जास्त वेळ त्याला सहन झाला नाही. गुप्त म्हणजे मला सांगता येत नाही, तुम्ही तिला बोलता ते मला आवडत नाही, हे मोठ्याने तो त्यांना सांगू शकत नाही. शेवटी त्यांना म्हणतो मला या ठिकाणी राहायचंच नाही. ही त्या काळची स्थिती आहे. आता तर त्या काळाचा विपर्यास, अतिशयोक्ती कलियुगामध्ये पाहायला मिळते. त्यावेळी जर त्यांनी असा निर्णय घेतला असेल तर आपण कल्पना करू शकतो या गोष्टीचा किती त्रास असेल. तो म्हणतो ज्या गोष्टींनी माझ्या स्त्रीला त्रास होतो ती गोष्ट मी करणार नाही आणि मी या ठिकाणी राहणार नाही. आधीच त्याचं बोलणं कमी झालं आहे, आईवडिलांशी बहीण भावांशी त्याचं मन लागत नाही. आणि लागत नसताना तो असा विचार करतोय की लागत नसताना ठीक होतं, पण तिला जर याच्यातून त्रास होत असेल तर आता त्याला नीच उत्तरं द्यायला, मर्यादा सोडून वागायला त्याला कमीपणा वाटत नाही. तो त्या आईवडिलांना बोलतो आणि एक क्षण असा येतो की तो वेगळा निघतो, या ठिकाणी राहत नाही. काय मिळालं आईवडिलांना, म्हणून त्या ठिकाणी जो संभ्रम शब्द वापरला आहे. पुढे मायेबापी लोभास्तव, ओवी 35वी, पुढे मायेबापी लोभास्तव संभ्रमे मांडीला विवाह. संभ्रमात विवाह मांडलाय. आईवडिलांना वाटतंय सुख मिळेल, ह्याला वाटतंय सुख मिळेल, या संभ्रमामध्ये विवाह मांडला, कारण पुढच्या गोष्टी भविष्यातल्या कुणालाच माहिती नाही. मग या विवाहातून कुणाला काय मिळालं, त्यालाही जो आनंद मिळाला तो पुढे टिकणार आहे का. आणि आईवडिलांना तर स्पष्ट दुःख मिळालं, कारण आपला मुलगा ज्यासाठी लग्न करून दिलं, ज्याच्यासाठी त्याला स्थिर केलं, ज्यासाठी त्याला मारलं, त्याला अतिशय उत्तम पुरुष बनवलं, आणि तोच मुलगा एक दिवस या कामिनी पायी घर सोडून निघून जातो, कारण या कामिनीचं दुःख त्याला पाहवत नाही. त्यामध्ये खरं दुःख आहे असं त्याला वाटतं आणि आपला आनंद त्या कामिनीतच आहे. या गोष्टी त्याच्या मग पक्क्या, कारण प्राधान्यक्रम आता स्त्रीला असतो. त्यामुळे तो आईवडिलांना नीच बोलून, मर्यादा सोडून घरातून निघून जातो. आता या घटनांचा विचार केल्यानंतर खरंच त्याला सुख सापडलंय का, कुणाला तरी या संसारामध्ये सुख सापडलंय का, हा प्रश्न आपण विचारू शकतो मनाला. स्त्री कारणे लाज सोडली, स्त्री कारणे सखी सोडली, स्त्री कारणे विघडली सकळ ही जीव लगे. आणि या स्त्रीसाठी सगळे आप्तजन तो विसरला, सगळे आप्तजन विसरला. स्त्री कारणे विघडली सकळ ही जीव लगे. जे जे त्याचे जीवलग होते, ज्यांच्यासोबत तो राहत होता, ते सगळे त्याला नकोसे झाले. कारण स्त्रीवर त्याचं प्रेम असं होतं की तिच्याशिवाय मी नाही आणि माझ्याशिवाय ती नाही. या सगळ्या संबंधातून इतर जीवलग त्याला आता नकोसे झाले. स्त्री कारणे देह विकला. हा जो देह आहे तो स्त्रीला विकला त्याने. हा जो देह कर्म करेल, देहा मनबुद्धी विचार चित्त अहंकार सगळा केवळ केवळ स्त्रीसाठी. दुसरा कोणताही विचार त्याच्या बुद्धीत येत नाही. म्हणजे विवेक जो समर्थांनी म्हटलाय तो विवेक शून्य तो झाला. हा विवेक शून्य कसा झाला की ज्या ठिकाणी त्याला फक्त देह विकला, म्हणजे जो काही अर्थार्जन करतोय, जो काही पैसा मिळवतोय, सगळं सगळं काही त्यांनी त्या स्त्रीला अर्पण केलंय. तुला दिल्यानेच मला सुख मिळणार आहे, तुझ्यासाठीच मी संसार करणार आहे,
तू आनंदी असशील तर मी आनंदी राहणार आहे. म्हणजे सरळ सरळ त्यांनी स्वतःचा देह, स्वतःची बुद्धी गहाण ठेवून तो देह तिने त्या कांतेला विकलाय आणि स्त्री कारणे सेवक झाला, तिचा सेवक झालाय. समर्थांची अपेक्षा अशी आहे आता की आपण सेवक व्हावं. अशा लोकांचं होण्यापेक्षा ज्या ठिकाणी शाश्वत सुख मिळणार नाही हे माहीत असल्यामुळे आपण ज्या ठिकाणी शाश्वत सुख मिळेल त्याचं सेवक बनावं. तो जसं म्हणेल तसं वागावं. त्या ठिकाणी बाकी निरंतर समाधान आपल्याला मिळू शकतं. पण आपली जी अवदशा झाली, आपली जी दुर्दशा झाली, ते हे खेळणं खरं वाटलं म्हणून. लग्नानंतर जी नवरी मिळाली आहे, लग्नानंतर जो संसार सुरू झाला आहे, तो खरा वाटला. त्यात तो रमून गेला इतका की विवेकशून्य झाला आणि त्या स्त्रीचा सेवक झाला. सेवक हाही आनंदाचाच भाग आहे. हे जर सुख मिळत असेल त्याला, ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. पण दोघांना सुख मिळाल्यानंतर तिसऱ्याला किती त्रास झाला. संयोग आणि वियोग हे सोबतच असतात. या ठिकाणी या दोघांचा संयोग झाला मनाचा, तर आई वडिलांचा वियोग झाला. एकामध्येच मन गुंततंय, दुसऱ्याकडे मन आकृष्ट होत नाही, इतरांना तितका मान मिळत नाही. या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर खरंच संसारामध्ये सुख आहे का, याचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. स्त्री कारणे देह विकला, स्त्री कारणे सेवक झाला, स्त्री कारणे सांडवला विवेकासी. आणि त्या ठिकाणी अर्थात विवेक संपला. विवेक त्याला नाहीच, अजिबात विवेक राहिला नाही. जे काही दिसतंय ना डोळ्यांनी, कारण मी एखादी गोष्ट घेतली ऋण काढून आणि ते तिला जर घातली तर त्यातून तिच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे तेच शाश्वत सुख आहे, असा त्याचा समज झाला. त्यामुळे तो त्या ठिकाणी विवेक शून्य झाला. आपली कला, आपल्या अंतरंगी असलेली कला, आपले विचार, आपली बुद्धी, आपला देह, आपला पैसा, सगळं त्यांनी स्त्रीला अर्पण केलं आणि या सगळ्या गोष्टींमुळे विवेक संपला. अशा प्रकारे विवेक संपला. हे सांगत असताना नकारात्मक विचार करण्यापेक्षा यातही आनंद आहेच, पण हे सांगून त्याचं शून्यत्व, त्याचं दृश्य जगतासंबंधी नावड निर्माण होण्यासाठी समर्थांनी हा समाज सांगितलेला आहे. दृश्य जगत आहे ते कर्तव्य करायचंच आहे, पण इतका विवेकशून्य होणे की ज्या ठिकाणी मी कोण आहे तिच्यासाठी जगत असताना स्वतःची अस्तित्वच संपणे, इतका तो समर्पित होतो त्याला, जे शाश्वत. स्वतःचं काया जिथे स्वतःची नाही तिथे ही माया कशी स्वतःची असेल, या गोष्टीचा विचार तो करत नाही. मी कोण आहे ते विसरतो. गर्भवासामध्ये असताना भगवंताला दिलेलं वचन आहे की मी तुला शोधीन, मी तुझा शोध घेईन, मी आनंद तुझ्यामध्ये शोधीन, मी बाकी कशातही आनंदी होणार नाही. पण पायऱ्या पायऱ्यांनी तो पुढे जातोय आणि पायऱ्या पायऱ्यांनी एक एक गोष्ट तो सोडतोय. मग जेव्हा एखाद्या वेळेस गुरुकृपा झाली, जेव्हा कळेल, तेव्हा या फक्त पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यामध्ये रमायचं नव्हतं. हा विवेक जागृत होणे, यासाठी हा समाज आहे. स्त्री कारणे लोलंगता, स्त्री कारणे अति नम्रता. इतकी लोलंगता, तू म्हणशील तसं स्वतःचं असं अस्तित्व काहीही शिल्लक राहत नाही. अति नम्र, स्त्री कारणे पराधीनता अंगीकारली आणि स्वतःहून अंगीकारली. ज्या ठिकाणी समर्थ म्हणतात स्वतः प्राधान्याने गोष्ट निवडायची आहे आणि ती निवड आपण कशा, आपलं संपूर्ण जीवन हे एका निवडीवरच आहे. आपण जी निवड करू त्याप्रमाणे आपलं जीवन आपण जगत असतो. ती संधी आपल्याला या मानव जन्मामध्ये मिळाली आहे. हा नरदेह त्यासाठीच मिळाला आहे की तुम्हाला निवडीची संधी आहे. आज जर तुम्हाला समजलं या ठिकाणी दुःख आहे तर त्या दुःखाचा रस्ता सोडण्याची संधी आहे. इतर योनींमध्ये ती संधी नाही. मग हे समजावून आधी भोगलंय आपण, हे सगळं भोगलंय, पण भोगत असताना आनंदही मिळाला आहे, पण तो आनंद टिकला नाही याची जाणीव फक्त समर्थ या ठिकाणी करून देत आहेत. स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडिला, स्त्री कारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म. या ठिकाणी आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ. स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडिला, स्त्री कारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म. श्रीराम. स्त्री कारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारिले नाही, तनु मनु धनु सर्वही अनन्य भावे अर्पिले. श्रीराम. स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडला, ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी. श्रीराम. स्त्री कारणे सोडली भक्ती, स्त्री कारणे सोडली विरक्ती, स्त्री कारणे सायोज्य मुक्ती, तेही तुच्छ मानिली. श्रीराम. एक स्त्रीचे निगुणे ब्रह्मांड मानिले ठिंगणे, जीव लगे ती पिसुणे ऐसी वाटली. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यय कुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदि भाव्यं, हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं, प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्, पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं, मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं, योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं, भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुररावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी, त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं, भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं, वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं, नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं, मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं, श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं, रामं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या, रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यातापातकजालैर्विगत स्यात्, सीताकान्तस्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ,